आज आषाढ शुक्ल चतुर्थी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यात आजही पावसाची जोरदार हजेरी, सकाळपासून दुपारपर्यंत 55 मिलीमीटर पाऊस। डोंबिवलीत होणार आता पासपोर्ट सेवा केंद्र आणि गुन्हे अन्वेषण विभागाची 45 पेट्रोल पंपांवर कारवाई। आतापर्यंत 6 मालकांसह 14 जणांना अटक। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यामध्ये शनिवारपासून सुरू असलेल्या पावसानं आजही दमदार हजेरी लावली। गेल्या 24 तासात ठाण्यामध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर सकाळपासूनही पावसानं जोरदार हजेरी लावली। मात्र आज सकाळपासून पाऊस थांबून पडत होता, पण जोरदार सरींच्या हजेरीमुळे सकाळी 8 पासून दुपारी 2:30 पर्यंत 55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। ठाण्यामध्ये पावसानं उशिरा हजेरी लावली असली तरी नंतर मात्र समाधानकारक पाऊस झाला आहे। आजही पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं होतं, तर झाडं पडण्याच्या घटनाही पाहायला मिळाल्या। दिवा शीड रस्त्यावरील महावितरणच्या वाहिनीवरही झाड पडल्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडित करावा लागला होता। गावदेवी इथे असलेल्या पत्रकार भवनावरही झाड पडल्यामुळे या इमारतीच्या पिलरला तडे गेले आहेत। त्यामुळे पत्रकार भवन ही इमारत धोकादायक ठरली आहे। जिल्ह्यातही सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाण्यात 41, कल्याण 38, मुरबाड 26, उल्हासनगर 24, अंबरनाथ 19, भिवंडी 12 तर शहापूर इथे 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहराप्रमाणेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस होतोय। ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाला आहे। भातसा धरणाच्या परिसरात गेल्या 24 तासात 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 1 जून पासून भातसा धरणाच्या परिसरात 624 मिलीमीटर पाऊस झाला आहे। गेल्या वर्षी याच काळात 165 मिलीमीटर पाऊस झाला होता, म्हणजे जवळपास चौपट पावसाची नोंद झाली आहे। तर बारवी धरणाच्या परिसरात 27 मिलीमीटर पाऊस झाला आहे। 1 जून पासून आजपर्यंत बारवी धरणाच्या परिसरात 289 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, म्हणजे दुपटीहून अधिक पाऊस या परिसरात झाला आहे। या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही काहीशी वाढ झाली आहे। भातसा धरणामध्ये सध्या 37% म्हणजे 351 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे, तर बारवी धरणामध्ये 31% म्हणजे 72 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। डोंबिवलीमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र होणार असल्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचा पासपोर्टसाठी ठाण्यापर्यंतचा फेरा वाचणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र उघडलं जाणार आहे। राज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा 4 ठिकाणी पासपोर्ट कार्यालय आहे। ठाणे पासपोर्ट कार्यालयाच्या अंतर्गत मोठा परिसर येत असल्यामुळे या कार्यालयावर कामाचा जबरदस्त ताण असतो। त्यातच ठाणे कार्यालयाअंतर्गत मुंबई, नाशिक आणि ठाणे अशी 3च पासपोर्ट सेवा केंद्र आहेत। त्यामुळे ठाण्यापुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातील लाखो नागरिकांची गैरसोय होत होती। खासदार श्रीकांत शिंदे यांनी 18 एप्रिलला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पासपोर्ट सेवा केंद्राची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं कळवलंय। कोलबाड तलावाच्या काठावर असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाचं पुनर्रोपण करावं अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे।
शनिवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर पोलबाड तलावाच्या काठावर असलेलं हे डेरेदार वडाचं झाड मुळासकट उखडून पडलं आहे। या झाडाच्या खोडाचा घेर 7 फूट आहे। सुमारे 150 वर्षांहून अधिक जुनं हे झाड असल्याचं सांगितलं जातं। काही वर्षापूर्वी या झाडासमोरील 2 पिंपळाचे वृक्ष तोडण्यात आले होते। आता त्यावर 4 चाकी वाहनं उभी राहतात। या वडाच्या वृक्षाची कोणतीही अडचण नसल्यानं या झाडाचं मुळासकट पुनर्रोपण करावं अशी मागणी नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। पेट्रोल विक्रीतून ग्राहकांची लूटमार करणाऱ्या राज्यातील 45 पेट्रोल पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 6 मालकांसह 14 जणांना अटक करण्यात आली आहे। काल दिवसभर औरंगाबाद येथील 2 आणि जिल्ह्यातील भिवंडीत 1 अशा 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली। राज्यभरात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांकडून गेल्या 1 आठवड्यापासून सुरू असलेल्या कारवाईत ठाणे 20, नाशिक 9, रायगड 6, पुणे, सातारा, मुंबई प्रत्येकी 2 तर औरंगाबादच्या 3 पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात आली। आतापर्यंत 8 पंपाच्या मालक आणि व्यवस्थापकांसह 14 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 6 तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या पेट्रोल पंपामध्ये IOCLचे 16, HPCL 21, BPCL 4 आणि ESSSRच्या 3 पंपांवर कारवाई करण्यात आली। 44 पैकी 14 ठिकाणच्या तपासणीत काही तथ्य आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। ठाणे पालिका ठाण्यात बलून कॅमेरे बसवणार आहे। शहराच्या विविध भागात CCTV कॅमेऱ्याचं जाळं पसरवून शहरात घडणाऱ्या सोनसाखळी चोरी, विनयभंग, अपघात अशा घटनांवर आळा बसवण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे। परंतु यापुढे जाऊन शहरात किमान 4 दिशांना बलूनद्वारे म्हणजे फुग्याच्या माध्यमातून कॅमेरे हवेत सोडून त्याद्वारे आकाशातून ठाण्यातील घटनेवर नजर ठेवण्याचा विचार पालिकेनं सुरू केलाय। संपूर्ण शहरभर CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती, पण याना त्या कारणानं यात पुढे काहीच झालं नाही। परंतु आता कॅमेरा बसवण्याच्या कामाला वेग आला आहे। नियमित कॅमेऱ्याबरोबरच काही खास जबाबदारी निश्चित करणारे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यामध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतलाय। एखाद्या चौकात कचरा कुंडीतील कचरा 80% जास्त भरल्यानंतर उचलला जात नसल्यास त्याची माहिती संबंधित विभागाकडे पोहोचवण्याची सुविधा यात असेल। एखादी संशयास्पद व्यक्ती वारंवार फिरत असल्यास त्याची नोंद होणार आहे। एखादी बेवारस वस्तू काही सेकंदापेक्षा जास्त काळ रस्त्यावर राहिल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाणार आहे। परदेशात ज्याप्रमाणे एखादं संशयास्पद वाहन कोणत्या रस्त्यावरून नेमकं जात आहे याची माहिती होण्यासाठी उंचावर कॅमेरे बसवले जातात, त्याच धर्तीवर ठाण्यातही बलूनद्वारे कॅमेरा हवेत सोडून शहरभर नजर ठेवली जाणार आहे। यापूर्वी हरिश्चंद्र पाटील महापौर असताना आकाशात महाकाय फुगा उभारून शहरावर लक्ष ठेवण्याची कल्पना पुढे आली होती, परंतु ही योजनाही कागदावरच राहिली। तसाच प्रकार याबाबत होऊ नये अशी ठाणेकरांची अपेक्षा आहे। कच्छ वागड या समाजाचं नवीन वर्ष आषाढी बीजचे औचित्य साधून कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीनं कच्छ पागडी कोणाशी रे या कार्यक्रमांतर्गत कच्छ वागड पटेल भानुशाली लोहाणा या समाजातील विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सन्मान करण्यात आला।
त्यात महेंद्र मोता यांना समाजरत्न, कांतीलाल विसरिया यांना समाजसेवेसाठी, अनुज विक्रम यांना शैक्षणिक क्षेत्रातील, जैनम हाराडे यांना क्रीडा क्षेत्रासाठी तर जयेश बोरीचा यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरवण्यात आलं. यंदा या कार्यक्रमाचं 12वं वर्ष होतं. विद्याप्रसारक मंडळाच्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली. पूर्व प्राथमिक वर्गात नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी नर्सरी विभागाचं उद्घाटन केलं. नवीन येणाऱ्या छोट्या शिशूंच्या हस्ते कडुनिंब आणि तुळशीची रोपं लावून अनोख्या पद्धतीनं नवीन पर्वाची सुरुवात करण्यात आली. पूर्व प्राथमिक विभागात टेडी आणि पपी असे 2 गट आहेत. पूर्व प्राथमिक वर्गाचे वर्ग अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज आहेत. पांढरे आणि हिरवे फळे, ॲक्वागार्ड, आकर्षक फर्निचर, क्लोज सर्किट कॅमेरे, प्रोजेक्टर आणि महत्त्वाचे संदेश SMS द्वारे कळवणे अशा प्रगत यंत्रणेचा शाळेत वापर केला जातोय. लहान मुलांच्या स्वागताला जलचर आणि जंगलातील प्राणी यांनी भिंती रंगवल्या आहेत. माध्यमिक विभागातील कला शिक्षक मनीषा साळी, मेघा बिडये आणि विद्यार्थ्यांनी भिंतींवर चित्र रंगवली आहेत. मुलांच्या सूक्ष्म आणि स्थूल विकासासाठी आवश्यक असणारे खेळ खेळण्यांनी वर्ग सजले आहेत. जून 2001 पासून पूर्व प्राथमिक विभागानं खेळातून स्वशिक्षण पद्धती अवलंबली आहे. या शिक्षण पद्धतीत प्रथम ऐकणं, नंतर बोलणं, वाचन आणि शेवटी लिखाण आहे. शाळेचा भर जास्त करून मुक्त शिकण्यावर आहे. खेळता खेळताच या मुलांना भाषा, अंकगणित, शास्त्र, परिसर याचं प्राथमिक ज्ञान दिलं जातं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात आजही पावसाची जोरदार हजेरी. सकाळपासून दुपारपर्यंत 55 मिलीमीटर पाऊस. डोंबिवलीत होणार आता पासपोर्ट सेवा केंद्र. आणि गुन्हे अन्वेषण विभागाची 45 पेट्रोल पंपांवर कारवाई. आतापर्यंत 6 मालकांसह 14 जणांना अटक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.